मित्रांनो नमस्कार, मी उमेश बनकर आपलं स्वागत करतोय। आज जो आपण व्हिडिओ घेऊन येतोय तो मुख्यत्वे RTI ऍक्ट 2005 ज्याला आपण मराठीमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे। हा व्हिडिओ किंवा हा कायदा प्रामुख्याने हा जो कायदा आहे हा राज्यसेवा मुख्यमध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मुख्यला प्रामुख्याने कामामध्ये येतो किंवा त्याच्यावरती मुख्यत्वे प्रश्न आपल्याला दिसतात। आणि हा कायदा असा आहे की बाबा जर या कायद्याला व्यवस्थितपणे आपल्याला समजता आलं तर यावर विचारल्या गेलेले प्रश्न कधीही चुकत नाहीत। अगदी साधे साधे प्रश्न असतात जे एकदा तुम्ही म्हणजे शिकलत तर ते आपल्या हाताचे मार्क जे म्हणतो असे मार्क तुम्हाला कव्हर करता येतात। आणि त्या अनुषंगानं म्हणजे जे कोणी विद्यार्थी मेन्सला असतील नसतील किंवा इतर परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा कायदा महत्त्वाचा ठरतो। इतर छोट्या मोठ्या परीक्षांमध्ये सुद्धा या कायद्यावरती बरेच प्रश्न आलेले तुम्हाला जाणवतील। या कायद्याच्या शेवटी जेव्हा आपण कायदा शिकू त्याच्या शेवटी आपण काही प्रश्न सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर मांडू की जेणेकरून आपण जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की आपलं शिकणं कितपत फ्रुटफुल आहे किंवा नाही। तर जेव्हा आता आपण कायद्याला सुरुवात करणार आहोत परंतु कोणताही कायदा किंवा कोणताही विषय जर आपण अभ्यासायला गेलो तर त्याला थोडंसं टप्प्यामध्ये पाहिलेलं कधीही चांगलं। आता जेव्हा हा कायदा आपण पाहतोय तर याची कायद्याची आधी पार्श्वभूमी पाहणं खूप गरजेचं आहे ना की बाबा कुठलीही गोष्ट अशी एकाएकी येत नाही ना, कुठल्याही गोष्टीचा उगम सुद्धा असं एकाएकी होत नाही। तर त्यामुळे आज जो आपण हा कायदा म्हणतो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 RTI ऍक्ट 2005 तर नेमका हा कायदा आला कसा भारतासारख्या देशामध्ये, जगाची वाटचाल कशी होती, त्याची कारण काय आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्याचं काही महत्व आहे। हा कायदा जो आला त्याचं काही काहीतरी उद्दिष्ट असेल महत्व असेल तर हा एकंदरीत सगळा प्रवास पाहत शेवटी आपण मग कायद्याला स्पर्श करू आणि मग या कायद्यामध्ये काय कलम आहेत, काय प्रकरण आहेत, काय अनुसूच्या आहेत, ह्या सर्वांचा इत्थंभूत आधार घेत आपण समोर जाऊया। आणि माझा एक विश्वास आहे, ठाम विश्वास आहे की जेव्हा हा कायदा पूर्णपणे संपलेला असेल तेव्हा तुमच्या मनातील म्हणजे या कायद्याबद्दल जर का कोणाला भीती असेल ती संपूर्ण भीती नाहीशी झालेली असेल। तेव्हा आपण अगदी शांत मनानं या कायद्याला आता सुरुवात करूया। परंतु पुन्हा एक छोटीशी सूचना म्हणून इच्छितो मी की बाबा काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना जसं का मी आता बोलताना म्हटलं की बाबा या कायद्यातील कलम 5, या कायद्यातील कलम 10, या कायद्यातील कलम 12 वगैरे वगैरे जसं असं मी म्हटलं तर बऱ्याचदा विद्यार्थ्याचा गोंधळ काय होतो की बाबा या कायद्यातील कलम जसं तुम्ही बोलताना म्हटलं की आर्टिकल 5 तर विद्यार्थी मित्र काय करतात की बाबा या कलमेला भारतीय राज्यघटनेतील कलमेमध्ये शोधण्याचा म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जाऊन शोधण्याचा प्रयत्न करतात। आणि मग त्यांना प्रश्न पडतो सर कलम 5 तर वेगळीच आहे काहीतरी, इकडे तर वेगळंच सांगितलं तुम्ही। अरे बाबा हा RTI ऍक्ट आहे, ती भारतीय राज्यघटना आहे, तिच्यातील कलम वेगळी आणि हा RTI कायदा वेगळा, तर ह्या दोघांनाही तुम्ही असं मिक्स करण्याचा प्रयत्न करू नका। लक्षात येत आहे म्हणजे कुठेतरी भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊन कलम 19(1) चा आधार घेऊन कुठेतरी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे। परंतु हा अभ्यासताना आपल्याला भारतीय राज्यघटना वेगळी ठेवायची आहे आणि या कायद्याचा स्वतंत्ररित्या अभ्यास करायचा, तेव्हाच कुठे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने कुठेतरी चांगल्या पद्धतीने अभ्यासता येतो। एवढं लक्षात आलं? आता दोघांनाही मिक्स करू नका प्लीज। आता आपण थोडं समोर जाऊया। बघा जेव्हा आपण माहितीचा अधिकार अधिनियम म्हणतो, बघा माहितीचा अधिकार अधिनियम, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट म्हणजे काय? अधिकार, एखाद्याला माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणतो आपण। कोणी एखादा व्यक्ती असेल XYZ प्रत्येकाला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे की नाही? आहे। आता बघा की बाबा आता माहितीचा अधिकार मुळातच लोकांना असलं कशासाठी पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे की लोकांना माहितीचा अधिकार असला कशासाठी पाहिजे। तर प्रामुख्याने आपण म्हणतो की बाबा जगामध्ये एक देश आहे इंग्लंड। ह्या इंग्लंडची एक विशेषता अशी आहे की बाबा ह्या इंग्लंडला आपण संसदीय लोकशाहीची जननी म्हणतो, संसदीय शासन व्यवस्थेची जननी म्हणतो। म्हणजे इंग्लंड असा देश आहे की बाबा ज्या देशानं जगाला लोकशाहीचे धडे दिलेत असा देश इंग्लंड आहे। परंतु त्याची खासियत अशी की ह्या एका इंग्लंडनं जगातील अर्ध्यापेक्षा जास्त देशावर राज्य केलं। बघा हा किती विरोधाभास आहे, कॉन्ट्रास्ट आहे की ज्या देशानं लोकशाहीचे धडे द्यावेत
त्याच देशानं जगातील अर्ध्यापेक्षा राज्यांवरती, देशांवरती राज्य करावे. बरोबर. मग बाबा, जेव्हा आपण म्हणतो की लोकशाही, आता लोकशाहीची व्याख्या तुम्हाला ते कदाचित काही लोकांना पाठ असेल. अब्राहम लिंकन सांगून गेले की डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. बरोबर. की लोकशाही म्हणजे काय असतं की लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही म्हणतो आपण. तर मला सांगा की बाबा, लोकांनी त्यांच्यासाठी त्यांचं स्वतःचं असं गव्हर्नमेंट निवडून दिलेलं आहे. म्हणजे लोकांना निवडून दिलेले आहेत, त्यांनी त्यांचे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांनी. मग आता हे प्रतिनिधी योग्य ते काम करतात की नाही लोकांसाठी, हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना नाही आहे का? आहे ना. म्हणजे बाबा, कुठलीही माहिती घेण्याचा अधिकार जनतेला आहे ना. मग जेव्हा की जनतेला तो अधिकार आहे, तर मग तुम्ही जनतेचा हा अधिकार डावलून घेण्याचा का बरं प्रयत्न करत आहात? हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे ब्रिटननं सुद्धा हेच केलं. ज्या ज्या देशांवर त्यांनी राज्य केलं, त्या त्या देशांमध्ये त्या त्या जनतेला माहितीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम केलं ब्रिटननं. बघा, लोकशाहीचे धडे शिकवणारा देश. आपल्या भारतामध्ये सुद्धा त्याच्या संबंधीचा एक कायदा आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये 1923चा. म्हणजे त्याला आपण शासकीय गुपित अधिनियम म्हणतो. 1923चा ऍक्ट आहे. बघा, 1923चा एक ऍक्ट आहे ज्याला शासकीय अधिनियम, गुपित अधिनियम 1923 म्हणतो, की ज्याच्या अनुषंगाने भारतीयांना पाहिजे ती माहिती मिळवता येत नव्हती किंवा भारतीयांना माहिती मिळवण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम करण्यात आलं. आणि म्हणून मग मुद्दा असा की एक सत्य असं आहे जगामध्ये की ज्या ज्या देशांकडे माहिती होती ना, ते देश विकसित पावले. म्हणजे त्या देशाने खूप जास्त विकास घडवून आणला स्वतःचा. की ज्यांच्याकडे डेटा होता, डेटा माहिती होती. परंतु ज्या देशाकडे माहितीच नाहीये, जे देश माहितीपासून वंचित राहिलेले आहेत, ते कुठेतरी विकासाच्या पातळीवर मागे दिसतात. बघा, आपल्याकडे भारतासारखे देश आहेत किंवा भारतापेक्षाही मागासलेले देश आहेत, त्यांच्याकडे स्वतःची इन्फॉर्मेशनच अशी नव्हती किंवा जगाकडून त्यांना इन्फॉर्मेशन मिळत नव्हती. ज्या ज्या देशाकडे इन्फॉर्मेशन होती त्यांनी खूप जास्त प्रगती केलेली आहे. आणि इन्फॉर्मेशनच्या अभावी आपल्यासारखे बरेच काही देश मागेच पडून राहिले. याचा अर्थ असा की बाबा, आतापर्यंत आता बऱ्याच देशाला आता समजून आलं की नाही, प्रगती करायची असेल तर आपल्याला माहिती असली पाहिजे काही गोष्टींची. बरोबर. आणि माहिती कशी असेल? जेव्हा तुम्हाला अधिकार असेल. आणि मग जगामध्ये असे वारे वाहू लागले की नाही, आता देशातील जनतेला कोणतीही माहिती मिळवण्याचा अधिकार असलं पाहिजे. तो अधिकार आपण जनतेला प्रोव्हाइड केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचा जो पहिला विचार ज्या देशानं केला, किंवा आपण असं म्हणू शकतो की जगाच्या पातळीवर पहिल्यांदा जो त्याच्या देशातील जनतेला माहितीचा अधिकार प्रोव्हाइड करणारा जो पहिला देश होता किंवा प्रयत्न करणारा जो पहिला देश होता, तो होता स्वीडन. यानं 1766 स्वीडन या देशानं काय केलं, स्वतःच्या देशातील नागरिकांना माहितीचा अधिकार देण्याचा प्रयत्न केला, माहितीचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला. लक्षात येत आहे तुम्हाला? हा आयोगानं आता प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती की बा, जगामध्ये पहिला देश आरटीआय तयार करणारा, आरटीआय ऍक्ट तयार करणारा पहिला देश कोणता? तर स्वीडन आहे. या स्वीडननं. आणि असे आपण पाहतो की बाबा, हा स्वीडन कोणत्या खंडामध्ये? युरोपमध्ये आहे. युरोपियन जे देश आहेत ते आपल्यापेक्षा बरेच पुढारलेले देश आहेत, एवढं तर तुम्ही म्हणायला पाहिजे. आता बरोबर आहे ना? कुठल्याही रँकिंग असतील तर बघा, का युरोपचे देश कसे अग्रेसर तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर आता एक गोष्ट अशी की बाबा, ही झाली स्वीडनचा भाग. त्याच्यानंतर एक तुम्हाला माहिती असेल की बाबा, 10 डिसेंबर 1948ला एक घटना अशी घडली, तारीख लिहिवायची, 10 डिसेंबर 1948ला काय झालं की या तारखेला युनोनं, युनायटेड नेशन्सनं मानवी हक्काचा जाहीरनामा साजरा केला. त्याला मानवी स्वातंत्र्याचाही जाहीरनामा म्हणतात, मानवी हक्काचा जाहीरनामा म्हणून लिहितो मी इथं. मानवी हक्काचा जाहीरनामा. बघा काय केलं, 10 डिसेंबर 1948ला मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित करण्यात आला. कोणातर्फे? युनो तर्फे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन तर्फे. आता काय आहे, म्हणजे याचं काय आहे महत्वाचं, म्हणजे याचा भाग काय आहे की बाबा, जेव्हा आपण व्यक्ती म्हणून जन्माला येतो, माणूस म्हणून जन्माला येतो, तर जन्मता क्षणीच एक माणूस म्हणून आपल्याला काहीतरी अधिकार असले पाहिजेत की जे आपल्याला प्रेस्टिजियस लाईफ
म्हणजे ज्याला आदर्शवत जीवन म्हणतो ते जगायला मदत करेल. एक माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे ना. तर हेच या जाहीरनाम्यामध्ये मांडण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याच काही कलम होत्या, परंतु या जाहीरनाम्यातील एक महत्वाची कलम अशी, ती कलम कोणती? कलम 19. बघा, आता घोळ करायचा नाही, तुम्ही थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. या मानवी हक्काचा जाहीरनामा जो 10 डिसेंबर 1948ला जाहीर करण्यात आला, त्याच्यातील कलम 19चा उल्लेख करतोय मी आता. याच्यातील कलम 19 मध्ये म्हटल्या गेलं आहे की बाबा जनतेला काय असलं पाहिजे, माहिती जाणून घेण्याचा अधिकारासंबंधीचं भाष्य या कलमेमध्ये केलेलं आहे. बघा कलम 19. आता बघा, आता याचं एक योगायोग असं, आता याला एक योगायोगच म्हणा, दुसरं काही नाहीये त्याच्यामध्ये. आता योगायोग असं की बाबा मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील कलम 19 मध्ये माहितीचा अधिकारासंबंधी काय भाष्य केलेलं आहे. आणि जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 19 पाहतो, आपल्या राज्यघटनेतील कलम, म्हणजे भारतीय राज्यघटना जी आहे, भारतीय राज्यघटना, त्याच्यातील कलम जी 19(1) ये आहे. लक्ष द्या पुन्हा एकदा, कलम 19(1) ये जी आहे आपल्याकडे भारतीय राज्यघटनेतील, त्याच्यामध्ये सुद्धा अशा संबंधीची काहीतरी एक छोटीशी तरतूद दिसते. काय आहे 19(1) काय म्हणते 19 मध्ये? 19 मध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत तुम्हाला, बोलण्याचा, सभा घेण्याचा वगैरे 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 वगैरे, इकडे तिकडे फिरण्याचा, संचार स्वातंत्र्य वगैरे म्हणतो आपण, व्यवसायाचा वगैरे. त्याच्यामध्ये जो पहिला आहे म्हणजे 19(1) ये मध्ये जे पहिला आहे ते आहे बोलण्याचा स्वातंत्र्य, अभिव्यक्त होण्याचा स्वातंत्र्य. बोलण्याचा आणि अभिव्यक्त होण्याचा स्वातंत्र्य. अभिव्यक्त काय? कसे व्हावं अभिव्यक्त? अभिव्यक्त होणे म्हणजे एक्सप्रेस, एक्सप्रेस होणे म्हणतो त्याला आपण, फ्रीडम ऑफ एक्सप्रेस. म्हणजे एक्सप्रेस कसं होतं, तुम्ही ज्याला बोलता येते तो बोलतं, परंतु ज्याला शब्दच काढता येत नाही तोंडातून, एखादा मुका असेल, बोलता येत नसेल, तर तो हातवारे करेल किंवा तो लिहून काहीतरी एक्सप्रेस करेल. एखादा डॉक्युमेंटरी, पिक्चर आहे, सगळे एक्सप्रेस होण्याचे माध्यम आहे. तर हे काय म्हणतं याच्यामध्ये 19(1) ये मध्ये म्हटलेलं आहे की बाबा याच्या अनुषंगानं ह्या कलमेमध्ये काय दिलेलं आहे, बोलण्याचा आणि अभिव्यक्त होण्याचा. बघा आता, बोलण्याचा प्लस अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. कसे म्हणजे बोलणं म्हणजे अभिव्यक्तच होणे आहे. परंतु वेळच्या वेळी सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की बाबा या कलमेमध्ये पुन्हा एक अर्थ दडलेला आहे. बघा, या कलमेमध्ये असा स्पष्ट उल्लेख नाहीये, RTI कायद्याचा उल्लेख नाहीये, परंतु हे कलम काय म्हणतं की बाबा तुम्हाला व्यक्तीला बोलण्याचा आणि एक्सप्रेस होण्याचा म्हणजे अभिव्यक्त होण्याचा स्वातंत्र्य आहे. मग बऱ्याचदा सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की बाबा व्यक्तीला जर बोलण्याचा स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्त होण्याचा स्वातंत्र्य असेल, तर व्यक्ती अभिव्यक्त होईल कधी? जेव्हा व्यक्तीकडे काहीतरी माहिती असेल तर व्यक्त होईल ना तो. अरे मी इथं तुमच्या समोर बोलतोय, कसं बोलतोय तुम्हाला, म्हणजे कसं शक्य आहे मला बोलणं? म्हणजे RTI ऍक्ट मी तुम्हाला शिकवतोय, याचा अर्थ माझ्याकडे ती माहिती आहे, मी कुठून तरी ते संग्रहित केलेली आहे डोक्यामध्ये आणि तुमच्या समोर आता एक्सप्रेस होतोय. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की बाबा जो इथं अर्थ आहे की बाबा त्याचा पहिल्या कलमेचा की बोलण्याचा आणि अभिव्यक्त होण्याचा, याचा अर्थ असा होतो की तिथं माहिती जाणून घेण्याचा सुद्धा हक्क आहे. जो स्पष्ट दिसत नाही तो दडलेला आहे. लक्षात येत आहे तुम्हाला? तो दडलेला आहे अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टानं म्हटलं. आणि बघा त्याच्यामध्ये की बाबा मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील कलम 19 जे भाष्य करते त्याच्या संबंधित म्हणजे मिळतं जुळतं भाष्य आपल्या राज्यघटनेतील कलम 19 सुद्धा करतं आहे ना. आता हा केवळ एक योगायोग झाला. आणि याच्याशी संबंधित सुप्रीम कोर्टानं बऱ्याचदा असं 1982 ला एक निर्णय दिलेला आहे. 1982 ला एक छोटासा असा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा की सुप्रीम कोर्ट म्हणतं की बाबा माहिती देणे हे अनिवार्य आहे. बघा याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की बाबा माहिती देणे हे पार्श्वभूमी पाहतोय आपण. माहिती देणे काय आहे? अनिवार्य. परंतु माहिती लपवणे हा अपवाद आहे. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे याच्यामध्ये. 1982 ला सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की बाबा जर का कोणी एखाद्या ऑफिसमध्ये माहिती मागत आहे, जर माहिती अधिकाऱ्याला वगैरे 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 जो कोणी संबंधित अधिकारी असेल, जबाबदार अधिकारी, जर एखादा सामान्य नागरिक त्या व्यक्तीला माहिती मागत आहे तर त्या व्यक्तीनं, त्या अधिकाऱ्यानं ती माहिती देणं बंधनकारक आहे.
बंधनकारक, अनिवार्य. हा, माहिती लपवणे अपवाद आहे. अपवाद म्हणजे काय की बाबा हा एखादी माहिती दिल्यामुळे जर काय नुकसान होत असेल, समाजाचं नुकसान होत असेल, सार्वजनिक नुकसान होत असेल, काहीतरी देश व्यवस्थेला धोका पोहोचत असेल, सार्वभौमत्वाला तडा जात असेल, तर मग ती माहिती लपवता येऊ शकतं. आणि म्हणून म्हटलंय की बाबा माहिती लपवणे अपवाद आहे. एवढं लक्षात येते तुमच्या. त्याच्यानंतर काय झालं की बाबा एक केस अशी घडून आली. ती केस 1986 ची आहे. 1986 मध्ये असं घडून आलं की बाबा श्रीयुत कुलवाल वर्सेस जयपूर महानगरपालिका अशी केस आहे ती. बघा 1986 ची केस आहे. श्रीयुत कुलवाल वर्सेस जयपूर महानगरपालिका. बघा ही केस खूप महत्वाची आहे. जयपूर महानगरपालिका मनपा. आता या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जो जजमेंट दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बाबा म्हणजे आतापर्यंत जे संभाव्यता होती ते सुप्रीम कोर्टाने दूरच करून टाकलं. सुप्रीम कोर्ट म्हणतं की कलम 19(1)(a) मध्ये बघा काय म्हणतं सुप्रीम कोर्ट या केसमध्ये की कलम 19(1)(a) मध्ये माहितीचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करून टाकलं. म्हणजे आतापर्यंत जे आपण शक्यतांच्या आधारे धाव घेत होतो सुप्रीम कोर्टात 1986 ला म्हणतं की नाही, खूप झाला. जे आपल्याकडे कलम 19(1) आहे ना त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार आहे, स्पष्टपणे दिलेला आहे असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करून टाकलं. कोणत्या केसमध्ये बघा श्रीयुत कुलवाल वर्सेस जयपूर महानगरपालिका. ही कधीची आहे 1986 ची केस आहे. लक्षात येत आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीनं हा आपल्या भारताच्या संदर्भात हा माहितीचा अधिकार अधिनियम की व्यक्तीला असलं पाहिजे नसलं पाहिजे इथपर्यंत सुप्रीम कोर्टाची प्रोसेस चालू झाली. परंतु या दरम्यान असं झालं की हा 1990चा दशक, हे सगळे गोष्टी 1990च्या दशकात आहेत. आता 1990च्या दशकामध्ये असं झालं की बाबा या 1990च्या दशकाला आपण माहितीच्या स्फोटाचं दशक म्हणतो. बघा माहितीचा स्फोट, माहितीच्या स्फोटाचं दशक. का बरं या दशकाला म्हणजे बघा विचारलेल्या आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे एवढ्या हलक्यामध्ये घेऊ नका. ठीक आहे. बघा 1990 हा जो दशक आहे या दशकाला आपण माहितीच्या स्फोटाचं दशक म्हटलं. का बरं? कारण या दशकामध्ये सरासरी 85 पेक्षा जास्त देशांनी म्हणजे जगातील 85 पेक्षा जास्त देशांनी काय केलं रे बाबा त्यांच्या नागरिकांना माहितीचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला किंवा कायदा RTI ऍक्ट तयार करण्याचा प्रयत्न केला. 85 पेक्षा जास्त देशांनी. आणि म्हणून या दशकाला आपण काय म्हणतो माहितीच्या स्फोटाचं दशक म्हणतो. लक्षात आलं. आणि अशा पद्धतीनं जेव्हा की आपल्याकडे एका बाजूला केंद्र काम करत होतं त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला काही राज्य सुद्धा काम करत होतं किंवा प्रत्येक राज्य. आता तुम्हाला माहिती असेल की बाबा आपल्या भारतामध्ये सुद्धा संघराज्य सिस्टम आहे. आपण आता ते राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे उल्लेख नाही करत आपण की भारतामध्ये संघराज्य आहे असा. आपण काय म्हणतो की बाबा राज्यांचा संघ आहे असं म्हणतो. परंतु एक्झॅक्टली आपण जेव्हा सिस्टम पाहतो काय दिसतं आपल्याला संघराज्य प्रणाली दिसते आपल्याला. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं की एका बाजूला आता थोडा आधी मिटवतो त्याच्यानंतर मला थोडंसं लिहायला बरं होईल. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा की एका बाजूला केंद्राचे प्रयत्न चालू होते त्याच वेळी बरेच काही राज्य त्या प्रयत्नात होते की बाबा स्वतःच्या राज्यातील नागरिकांना कशा पद्धतीने आपल्याला माहितीचा अधिकार देता येईल. आणि त्या अनुषंगाने जो पहिला पाऊल टाकला किंवा जो त्यांच्या राज्यातील नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करण्याचा प्रयत्न केला तो 1997 मध्ये तामिळनाडू गव्हर्नमेंटनं अशा पद्धतीचा पहिला प्रयत्न केला. त्याच्याकडे म्हणजे त्या राज्यामध्ये तेव्हा एम करुणानिधी यांची सरकार होती. त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडून आलेली आहे. आणि त्यानंतर मग हळूहळू काही राज्य समोर आले आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये गोवा आहे, कर्नाटक आहे, पुन्हा त्याच्यामध्ये राजस्थान, आसाम, दिल्ली अशा सारखे राज्य होते ज्यांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीचा कायदा तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि मग आता या सगळ्या प्रोसेसमध्ये महाराष्ट्र कसा मागे राहणार होता तर शेवटी याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आला. आणि जेव्हा हा महाराष्ट्र आला तर महाराष्ट्राचं प्रामुख्याने 2002 ते 2000
2003च्या दरम्यान महाराष्ट्रानं एक स्वतःचा कायदा आणला, आरटीआय ऍक्ट आणला. त्याच्या अनुषंगानं जेव्हा हा महाराष्ट्राकडे आरटीआय ऍक्ट आला तेव्हा आरटीआय आणणारा महाराष्ट्र एकूणात 7वा राज्य ठरला. बघा, 7वा राज्य ठरला. लक्षात येते तुम्हाला? महाराष्ट्र एकूणात 7वा राज्य ठरला. विचारलं जातं, आयोग बऱ्याचदा विचारतं की बाबा आरटीआय आणणारा म्हणजे देशामध्ये महाराष्ट्र कितवा राज्य ठरला? तर 7वा. पहिला कोणता? तामिळनाडू. ठीक आहे, पहिला. आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या अनुषंगानं हे दोन्ही आकडे माहिती असलं पाहिजेत. त्याच्यानंतर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं हळूहळू त्या पद्धतीचा विधेयक तयार केला आणि मग केंद्र स्तरावर थोडंसं वाटचाली सुरू झाल्या. त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे. A.D. सौरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी सुद्धा एक म्हणजे अभ्यास केला आणि कालांतरानं मग अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये विधेयक आलं. संसदेमध्ये त्याला मान्यता मिळाली. त्याला राष्ट्रपतींची स्वाक्षरी सुद्धा झाली 2-3च्या काळामध्ये. आणि मग त्याला त्याच्या जे प्रॉपर नाव दिसतं आपल्याला की बाबा माहितीच्या स्वातंत्र्याचा कायदा जो म्हणतो 2002ला आला. हा 2002 मध्ये एक केंद्रानं कायदा आणण्याचा प्रयत्न केला, माहितीच्या स्वातंत्र्याचा कायदा. परंतु गंमत काय झाली की हा कायदा खूप सुंदर आहे असं सगळ्यांना वाटलं. मात्र जेव्हा ते प्रॅक्टिकली अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा मग त्याच्यामध्ये त्रुट्या आहेत या नावाखाली आपण त्या कायद्याला लागूच केलं नाही. लक्षात येते तुम्हाला? म्हणजे बाबा जो कायदा आला एवढ्या मेहनतीने तयार झाला मात्र तो लागू झाला नाही. आणि मग या दरम्यान म्हणजे 2004ला काय झालं? सत्ता बदल झालं. युपीएची गव्हर्नमेंट आली. ठीक आहे, युपीएची गव्हर्नमेंट आली आणि मग पुन्हा आरटीआय कायदा अधिनियम मांडण्यात आला. कायदा तयार करण्यासाठी जे पावलं उचलण्यात आली आणि मग योगायोगानं असं झालं की बाबा हा कायदा संसदेमध्ये संमत झाला. आणि याची जी प्रॉपर तारीख आहे तर आपण म्हणू शकतो ह्या जो लोकसभेमध्ये 11 मे 2005ला संमत झाला. बघा, आता 2004 मध्ये युपीएची गव्हर्नमेंट आली. त्यांनी प्रयत्न म्हणजे हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला नाही तर बाबा हे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलं आणि 11 मे 2005ला लोकसभेमध्ये पारित झालं. एवढंच नाही तर चक्क 12 मे रोजी 2005ला राज्यसभेमध्ये सुद्धा पारित झालं. सॉरी, 11 लिहितो का? चला, इथे 12 म्हणजे 11 मेला लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये 12 मेला पारित झालं. आणि याच्यावर राष्ट्रपतींनी जी स्वाक्षरी केली ती आहे 15 जूनला. यावर जे राष्ट्रपतीची संमती मिळाली ती मिळाली 15 जून 2005. बघा, राष्ट्रपतीची संमती कधी मिळाली? 15 जून 2005ला. आता बघा, याच्यामध्ये याच्यामध्ये मला एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की बाबा ज्या तारखेला राष्ट्रपतीचे याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हे तुम्हाला काय तारखा आहे तर माहिती असली पाहिजे. म्हणजे राष्ट्रपतीने संमती या कायद्याला कधी दिली रे बाबा? तर 15 जून 2005 रोजी याला संमती मिळाली. आता याची खासियत अशी या कायद्याची की ज्या तारखेला राष्ट्रपतीची संमती मिळाली त्याच तारखेला या कायद्यातील काही कलमे त्याच दिवशी लागू करण्यात आल्या. असे 9 कलमे होती त्याच्यामध्ये. त्या कायद्यामध्ये 9 कलमे होती. म्हणजे कायद्यामध्ये भरपूर कलमे होती, परंतु ज्या तारखेला राष्ट्रपतीची संमती मिळाली, स्वाक्षरी मिळाली, त्याच तारखेला सहसा स्वाक्षरी 9 कलमे लागू झाल्यात. म्हणजे 15 जून रोजीच काही कलमे लागू झाल्यात. त्या कलमे कोणते आता तुम्हाला सांगतो मी की बाबा त्याच्यामध्ये तर एक 4-1 आहे. 4-1 त्याच्यामध्ये पुन्हा 5-1 आणि 5-2 अशा 2 कलमे 12-13 आहेत. बघा, एक 12-13 आणि पुन्हा त्याच्यामध्ये 15-16. आता हा थोडस 2-4 वेळ वाचलं की ते लक्षात राहून जातो. त्याच्यात मध्ये काही नाही, पण फक्त ते लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि पुन्हा त्याच्यामध्ये 24, 27 आणि 28. 24, 27 आणि 28. आता या कलमांमध्ये काय दिलेलं आहे काय नाही, आता हे कलम पाठच होणार आहेत तुम्हाला. मी सांगतोय तुम्हाला. म्हणजे जोपर्यंत आता जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या कलमांमध्ये प्रवेश करू, या कायद्याच्या आत प्रवेश करू, तेव्हा तुम्हाला असं वाटेल अरे यार तो सब इजी आहे, बच्चोवाला केले हे सब. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय झालं, किती कलम लागू केलेलो आपण त्याच तारखेला 25 जूनला. 1-4-1, 5-1-2, त्याच्यानंतर 12-13, त्यानंतर 15-16
आणि 24, 27, 28 असे. आता बघा किती कलम आहेत रे बाबा, मोजू का मी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि अशा पद्धतीनं या राष्ट्रपतीनं स्वाक्षरी केलेल्या दिवशीच 9 कलमे लागू झालीत. लक्षात येतं? त्यानंतर आता बघा, त्यानंतर जेव्हा ही 15 जून रोजी काही कलमा लागू झाल्या, त्याच्यामध्येच असं म्हणण्यात आलं होतं की बाबा तिथं काही गोष्टी नमूद होत्या की उर्वरित जो कायदा आहे हा कायदा संपूर्णपणे 120 दिवसाने लागू होईल. बघा सुंदर एक शब्द की बाबा या तारखेला 9 कलमे लागू झालेत तात्काळ, आणि उर्वरित जो कायदा आहे हा संपूर्णपणे कधी लागू होईल तर 120 दिवसाने लागू होईल असं या कायद्यामध्ये उल्लेख होता. बघा कायदा थोडसा इकडे खिचतो मी. 120 दिवसानं बाकीचा संपूर्ण कायदा लागू होईल असं ठरवण्यात आलं, असा उल्लेखच तिथं करण्यात आलेला होता कायद्यामध्ये. आणि मग जर का तुम्ही इथून पासून 120 दिवस मोजले तर सहसा 12 ऑक्टोबर 2005 इथपर्यंतचा हा प्रवास जातो. आणि 12 ऑक्टोबर 2005 रोजी काय झालं तर हा जो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे हा संपूर्ण कायदा संपूर्ण देशाला लागू झाला. लक्षात येते काय तारीख? 12 ऑक्टोबर 2005. लक्षात ठेवा तारीख माहितच पाहिजे तुम्हाला. 12 ऑक्टोबर 2005 ला संपूर्ण भारतासाठी. आता याच्यामध्ये बघा आयोगाने या शब्दांवर प्रश्न विचारलेला आहे. काय संपूर्ण भारतासाठी? आता संपूर्ण भारतासाठी म्हणजे देशासाठी. परंतु आता ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट कोणता आहे? जरी याच्यामध्ये संपूर्ण भारतासाठी म्हटलं असलं तरी पण याच्यामध्ये एक राज्य वगळलं होतं, दॅट इज जम्मू अँड काश्मीर. कोणतं? जम्मू अँड काश्मीर. या राज्याला वगळण्यात आलं होतं. म्हणजे याला सोडून संपूर्ण भारतासाठी हा कायदा लागू असेल. का बरं? कारण त्यावेळी जम्मू काश्मीरला विशेष तरतुदी होत्या ना, बरोबर. त्याच्यामुळे जम्मू काश्मीरला आपण वगळलो. म्हणजे इथं बघा काय म्हणतं संपूर्ण भारतासाठी, परंतु जम्मू काश्मीरला वगळून. या कायद्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे. जेव्हा आपण कलम 1चा अभ्यास करतो त्या कलम 1 मध्ये स्पष्टपणे ही तरतूद दिसतं आपल्याला. म्हणजे मी आता वेळच्या वेळी अपडेट, जे काही अपडेट आहे ते मी त्या वेळच्या वेळी सांगेल तुम्हाला मी ते अपडेट. लक्षात येत आहे? म्हणजे जम्मू काश्मीरला वगळून. मात्र आता तुम्हाला एक आठवतं का 31 ऑक्टोबर 2019 ला आपण काय केलं? आठवतं का ती तारीख तुम्हाला? ही वाली 31 ऑक्टोबर 2019 काय केलं रे बाबा? आपण काय केलं? जम्मू काश्मीरचा जो विशेष राज्याचा दर्जा आहे तो काढून टाकलो ना. मग आता तर असं झालं की बाबा ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मग जेव्हा जम्मू काश्मीर हा विशेष राज्याचा दर्जा असणारा राज्यच राहिला नाही तर तेव्हा मग हा शब्द म्हणजे जम्मू काश्मीरला वगळून असं होईल का? नाही. आणि आता आपण म्हणू शकतो किंवा म्हणायला पाहिजे की 31 ऑक्टोबर 2019 नंतर हा कायदा आता खऱ्या अर्थानं जम्मू काश्मीर सहित संपूर्ण देशाला लागू आहे. लक्षात आलं? जम्मू काश्मीर सहित संपूर्ण देशाला लागू आहे. आता 2019 नंतरची गोष्ट. ओके. तर अशा पद्धतीनं हा कायदा लागू झाला संपूर्ण देशाला आणि भारतासारख्या देशामध्ये हा कायदा अस्तित्वात आला. इथपर्यंत लक्षात आलं? मग आता बघा, आता सोपं आता सगळं सोपं. आता मला सांगा हा कायदा लागू कधी झाला? 12 ऑक्टोबरला झाला. मग हा एवढा मोठा कायदा की बाबा या कायद्यानं भारतातील जनतेला माहितीचा अधिकार प्रोव्हाइड केलेला आहे. माहितीचा अधिकार प्रोव्हाइड केलेला आहे या कायद्यानं भारतातील जनतेला. मग याची आठवण म्हणून आपण काहीतरी साजरा करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. आणि म्हणून या तारखेला म्हणजे 12 ऑक्टोबर ही जी 12 ऑक्टोबर तारीख आहे या तारखेला आपण भारतीय माहितीचा अधिकार दिन म्हणतो. बघा भारतीय माहितीचा अधिकार दिन. लक्षात आलं तुम्हाला? आता पाठ करायचं नाही, एक प्रॉपर थोडा प्रोसेस न गेलो ना आपण की ते डोक्यामध्येच घुसून जातं. आता काय लक्षात ठेवायची गरज आहे का की 12 ऑक्टोबरला भारतीय माहितीचा अधिकार दिन असं असतंय बाबा? नाही. 12 ऑक्टोबर हा भारतीय माहिती अधिकार दिन. का बरं? कारण या तारखेला हा कायदा संपूर्ण देशाला लागू झाला. संपूर्ण देशाला लागू झाला. आता पुन्हा याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. आता 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर हा तुम्हाला एक आठवडा दिसतो का? हा आठवडा
माहितीचा अधिकार आठवडा म्हणून ओळखला जातो भारतामध्ये. लक्षात येत आहे तुम्हाला? बघा, माहिती अधिकार आठवडा. 12 ऑक्टोबरला आपण काय म्हटलं? माहिती अधिकार दिन, भारतीय माहिती अधिकार दिन. आणि 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या एकंदरीत कालावधीला आपण काय म्हणतो? तर बाबा माहिती अधिकार आठवडा असा आपण म्हणतो आणि तो साजरा करतो. ठीक आहे, हे झालं भारताच्या बाबतीत एक जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून आहे, जो सहसा 28 सप्टेंबरला आपण साजरा करतो. बघा, त्याच्यामध्ये काय गोष्टी तुम्ही नोट केलं पाहिजे असं मला अपेक्षित आहे. 28 सप्टेंबरला आपण काय म्हणतो बाबा? जागतिक पातळीवर म्हणजे जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. अशा पद्धतीने हा छोटासा मुद्दा आहे. तर इथपर्यंत हा छोटीशी पार्श्वभूमी होती, ज्या पार्श्वभूमीच्या आधारे मला तुम्हाला प्रॉपर माहितीच्या अधिकाराच्या कलमांपर्यंत नेऊन ठेवायचं होतं. तर मला अशी अपेक्षा आहे की हा पहिला व्हिडिओ होता. मी तुम्हाला शेवटी सांगतोय की बाबा या व्हिडिओला किंवा या कायद्याला आपण संपूर्णपणे पाहणार आहोत. आता भविष्यात म्हणजे कदाचित पुढचे पुन्हा 1 किंवा 2 लेक्चरमध्ये, छोट्या छोट्या लेक्चरमध्ये 20-25 किंवा अर्धा तासाच्या लेक्चरमध्ये आपण सगळं कायदा 2 ते 3 पार्टमध्ये त्याला कव्हर करूया. मात्र संपूर्ण कव्हर करूया. आणि माझा विश्वास आहे एकदा जर हा कायदा कव्हर झाला तर त्याच्यावरचा कोणताही प्रश्न तुमचा स्किप होणार नाही. ठीक आहे, तर आज तात्काळ इथं थांबूयात, ह्या पार्श्वभूमीवर थांबूयात आणि याच्यानंतर पुढच्या लेक्चरला प्रॅक्टिकली आपण कलमांचा अभ्यास करूयात आणि कलम सगळे गमती जमतीनं शिकूयात, एकदम अगदी साध्या पद्धतीनं. तेव्हा इथंच थांबतोय, तात्पुरती रजा घेतोय. नमस्कार, भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.